नेक्स्ट चॅप्टर ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर ग्रीन केमिस्ट्री म्हणजे की जो केमिकल तयार केला जातो त्या केमिकलचे इफेक्ट होणार नाहीत, तो म्हणजे कोण असेल, ग्रीन केमिस्ट्री असेल. तर त्यामध्ये आपण घेऊयात फर्स्ट इंट्रोडक्शन. केमिस्ट्री प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ आवर लाईफ. म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे, ग्रीन केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट रोल काय आहे, टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ युअर लाईफ. म्हणजे काय इम्प्रूव्ह करणार आहे, क्वालिटी ऑफ लाईफ. अनफॉर्च्युनेटली ड्यू टू अचिव्हमेंट आवर हेल्थ अँड ग्लोबल इन्व्हायरमेंट आर अंडर थ्रेट. म्हणजे अपवादात्मक काय झालेलं आहे, हे ग्लोबलायझेशन झालेलं आहे. आणि या ठिकाणी ग्लोबलायझेशन झाल्यामुळं काय होतं आहे, या ठिकाणी इन्व्हायरमेंट जो इफेक्ट होत आहे. आल्सो ड्यू टू इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन अँड द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, एनर्जी क्रायसिस अँड इन्व्हायरमेंटल पोल्युशन आर हायलाइटेड मेजर ग्लोबल प्रॉब्लेम इन द 21st सेंचुरी. म्हणजे या ठिकाणी कशामुळं झालेला आहे हा इफेक्ट, इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन. म्हणजे मानवाची संख्या काय होत गेलेली आहे, वाढत गेलेली आहे. अँड द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे इंडस्ट्रीचं प्रमाण हे काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. एनर्जी क्रायसिस म्हणजे संकट आहे. इन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन यामुळं काय होणार आहे, इन्व्हायरमेंटल पोल्युशन होणार आहे. म्हणजे यामध्ये कशावरती हायलाईट केलेलं आहे, इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, एनर्जी क्रायसिस अँड एन्व्हायरमेंटल पोल्युशन यावरती या चॅप्टरमध्ये काय केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे. टू मिनिमाइज द प्रॉब्लेम ऑफ एनर्जी क्रायसिस अँड पोल्युशन यू हॅव टू अडॉप्ट ग्रीन केमिस्ट्री. की हे इफेक्ट टाळण्यासाठी काय केलेलं आहे, टू मिनिमाइज द प्रॉब्लेम ऑफ एनर्जी क्रायसिस म्हणजे संकट टाळण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे, यू हॅव टू अडॉप्ट ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री is an approach to chemistry that aim to maximize efficiency and minimize hazards effect on human health and environment. म्हणजेच ग्रीन केमिस्ट्रीचा अप्रोच काय आहे, एम काय आहे त्याचा, मॅक्झिमाइज इफिशियन्सी अँड मिनिमाइज हजार्ड्स इफेक्ट. म्हणजे इफिशियन्सी वाढवली जाणार आहे आणि इफेक्ट हे काय केलं जाणार आहे, मिनिमाइज केलं जाणार आहे. कोणावरती, ह्युमन हेल्थ अँड इन्व्हायरमेंट. द कन्सेप्ट ऑफ ग्रीन केमिस्ट्री वॉज कॉइन्ड बाय पॉल टी अनस्टस. तर आपण पाहूयात नेक्स्ट ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन. ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय इन्व्हायरमेंटल कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट अँड प्रोसेस that reduce or eliminate or use or generation of hazard substance. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, यूज ऑफ केमिस्ट्री आहे. मग या केमिस्ट्रीमध्ये काय करायचं आहे आपल्याला, पोल्युशनचे प्रिव्हेन्शन करायचं आहे. पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय इन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन म्हणजे इन्व्हायरमेंटला धोका पोचणार नाही अशा पद्धतीने काय तयार केला पाहिजे, प्रोडक्ट तयार केला पाहिजे. प्रोसेस दॅट रिड्यूस ऑर इलिमिनेट द यूज म्हणजे इलिमिनेशन जो आहे, बाय प्रोडक्ट जो आहे तो कमी प्रमाणामध्ये वापर झाला पाहिजे. म्हणजे वापर म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्याचं जनरेशन जे आहे ते कमी झालं पाहिजे. जनरेशन ऑफ हजार्ड सबस्टन्स म्हणजे त्यातून निघणारा जो बाय प्रोडक्ट आहे, धोकादायक प्रोडक्ट जो आहे तो कमी प्रमाणामध्ये तयार झाला पाहिजे. टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ एनर्जी क्रायसिस पोल्युशन टू सेव्ह नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे या ठिकाणी टू रिड्यूस इम्पॅक्ट ऑफ एनर्जी क्रायसिस म्हणजे या ठिकाणी काय कमी करणार आहे, क्रायसिस कमी करणार आहे, पोल्युशन कमी करणार आहे. आणि त्यासोबतच काय केलं आहे,
टू सेव्ह नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे इम्पॅक्ट ऑफ एनर्जी आणि पोल्युशन जर कमी झालं त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस काय होईल, शेव होईल किंवा कन्झर्व होईल. वी नीड टू इम्प्लिमेंट 12 प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री बाय पॉल्स अनस्ट व्हेरेवर पॉसिबल. म्हणजे या ठिकाणी काय आहेत, 12 प्रिन्सिपल आहेत कशासाठी, टू सेव्ह ऑर टू कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस. त्यानंतर नेक्स्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे या ठिकाणी काय, सस्टेनेबल म्हणजे शाश्वत डेव्हलपमेंट, म्हणजे प्रगती कशी करायची, चांगल्या पद्धतीने करायचे. चांगल्या पद्धतीने म्हणजेच मानवाला आणि इन्व्हायरमेंटला धोका पोचणार नाही या पद्धतीने काय करायचं आहे, तयार करायचं आहे. ग्रीन केमिस्ट्री प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. वी कॅन अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय अडॉप्टिंग 12 प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आहे, 12 प्रिन्सिपलचा वापर करून काय करायचं आहे, ग्रीन केमिस्ट्रीचा वापर करायचा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज डेव्हलपमेंट दॅट मीट द नीड ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. म्हणजे जेणेकरून नवीन जनरेशनला धोका पोचणार नाही अशा पद्धतीने काय करायचं आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हॅज बीन कंटिन्यू टू इव्हॉल्व ॲज दॅट प्रोटेक्टिंग द वर्ल्ड ऑफ रिसोर्सेस.